सो हॅलो गाईस, कसे आहात तुम्ही? आणि आय होप की एकदम बरे असतात. आज आम्ही चाललोय मुंबईला, ते बी कशासाठी माहितीये का, एकदम फिरायला. मी दिनचर्या ब्लॉग हा आता सुरुवात केली कारण की आम्ही आतापर्यंत फुकट मध्ये आलो. लय दिवस झाले व्हिडिओ सोडला नव्हता, म्हणलं आता व्हिडिओ सोडावं. लय दिवसातून आम्ही चाललोय बाहेर आणि त्या कारणामुळे व्हिडिओ सोडतात. आंघोळ बिंघोळ केलेली एकदम ओके मध्ये आणि फ्रेश मूड झालाय, त्याच्यामुळे व्हिडिओची सुरुवात केली आहे. आणि व्हिडिओ हा चांगला होणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहावा. या बघा, ही स्टोरी आहे. इकडं इकडं फॅमिली. तुम्हाला थोडासा इंट्रोडक्शन सोरीचे दात ट्रेन अशी ट्रेन उभी राहिली ना की मामाच्या गावात जायचं. Exploding like fireworks in the sky. Set fire. Touching on your body while you're pushing on me. Don't you in the party? I could do this all week. We'll be dancing till the morning, go to bed, we won't sleep. Chumma, kiss it, daddy, body. Touching on your body while you're pushing on me. Don't you in the party? I could do. आम्ही आलोय पण मुंबईलाच आलो आता प्रॉपर आलो. आता प्रॉपर मुंबईला आलो. या बड्या बिल्डिंगा, कॅमेरा बड्या बिल्डिंगा, बड्या बिल्डिंगा. आपण ट्रेन मध्ये बसतो, मस्त जागा ते आपल्या इथं पुण्यात. नाही तसं नाही, ते पकडायचं असतं का, ते लटकून आलो डायरेक्ट. एखाद्या दांडीला 4 जण धरत होते. खरं गुड्ड्याचं तोंड डायरेक्ट असं होतं, डायरेक्ट असं झालं. दाखवतो का तुम्हाला? आम्ही दाखवतो. कोणा दाखवतो? आम्ही दाखवतो. ऑनली आम्ही. हे बघा किती स्वच्छता आहे माहितीये का आपल्या पुण्यात. कितीतरी कचरा दिसतो, इथं कचरा नाही दिसणार अजिबात ना. हा कचरा नाहीये, हा कचरा नाहीये. काय कशाचा दिवस आहे माहितीये का? हा कशाचा आहे? कुठे गाईच गाड्या कमी, रिक्षात जास्त आहेत. ऑनली रिक्षा. काही आम्ही येऊन पोहोचलो इथं पॅगोड्याला. आणि हे नदी वाटत असेल पण समुद्र आहे आणि आम्ही समुद्रापाशी. हा दिसतोय, आम्ही चाललोय पॅगोड्याला. आता हा समुद्र आहे. आम्ही तिकीट काढलेलं आहे. थोडा वास येत होता इथं, पण मिनी समुद्र आहे. समुद्राचा एक छोटासा भाग आहे. आता इथनं आम्ही समोरच्या बोटमध्ये वाचणार आहे आणि आम्ही जाणार आहे डायरेक्ट पॅगोड्याला. तिकडल्या बेटावर जाणार आहे. आयलँडवर जाणार आहे जस्ट. आणि ते आयलँड समोरच आहे, दिसतंय का? इधर दिसत नहीं. बीच समंदर के बीच में जाने के बाद हमें दिखेगा पैगोडा. काय म्हण गाईज, आम्ही या बोटीत बसलेलो आहे. मस्त समुद्राच्या वरती फिरतोय आता आम्ही. नाकवाच्या बोटा दिसतंय का? मस्त. इकडं मोठी बोट आहे, जहाज आहे. बोटीवर बसलोय. ऍथलेटिक बॉय थोडासा टेन्शन मध्ये वाटतं. अरे मध्ये बोट नको घालू, वरून डायरेक्ट बोट. सॉरी, काय म्हणते? इकडं आमची मम्मी पहिल्यांदा समुद्राच्या वरती बीच समंदर. इकडं आम्ही सगळे. मामी, कसं वाटतंय तुम्हाला? थोडासा घाम आलाय, पण चालतंय एवढं. थोडासा घाम आला म्हणलं. इकडं मामा आहे आमचे. तर मित्रांनो, आपण येऊन पोहोचलेलो एकदम जवळ पॅगोड्याच्या. 15 मिनिटं झाले आम्ही ह्याच्यात. आता इथं वाटतंय थोडं ऊन जास्त लागतंय म्हणून चष्मा घेतला. सन प्रोटेक्शन कमी आमच्या मोबाईल.
आता डायरेक्ट वैतागून मम्मीनेच बॅग घेतली हा. आम्हाला तिथं कोण जेवणच करू देत नाही. ह्यांचं काय म्हणणं आहे की आमच्या हॉटेलमध्ये आले आमचंच खावा, बाहेरचं तुम्ही आणू शकत नाही, तुमच्या घरचं खाऊ शकत नाही. आणि आमचे मामा म्हणता पाहून घ्या काय आणलं, पाहून घ्या आमच्याकडलं. नाही आपण येऊन बसलो इतकं पोहोचायचं तिथं पॅगडा. तो काय तिथं सगळ्या गोष्टी सुविधा आहे आणि आता आम्ही इथं बुटा काढणार आहे आणि आतमध्ये जा. आम्ही त्या ट्रेन मध्ये एवढा त्रास झाला की सकाळ इथं गरम बी एवढं होते की सकाळपासून शू करायला गेलो नाही मी. अरे येतच नाही, भागने को भी नहीं आया और मुझने को भी नहीं आया सुबह से. लय मोठं संकट आलंय माझ्यावर. आम्ही ट्रेन मध्ये बसलो आणि आता बी अजून बी ट्रेन मध्येच आहे, फक्त आता ट्रेन बदलली, क्वालिटी बदलली. ह्याच्या आधी तसल्या लोखंडी ट्रेन मध्ये होतो, आता प्लास्टिकच्या ट्रेन मध्ये म्हणजे मेट्रो मध्ये. मेट्रो आहे ते बी मुंबईची. सो गाईज आम्ही येऊन पोहोचलेलो आमच्या डेस्टिनेशन वर, सोमच्या घरी. हे सुतडी आहे इथं. आता गोरी झाली तू, आता चांगली दिसते. मग काय हे श्रुती आहे आता नीट. हा काय म्हणणं आहे तुला, कसं वाटतंय आम्ही इथं आलो? आय एम फ्रॉम मुंबई अँड आम्ही चाललो घरी. आणि आता हे विदाई होतीये. अरे गळा भेट करा जरा, रडा बेडा. जुदाई चालू आहे की. सो गाईज आता आम्ही भेटतो तुम्हाला घरी गेल्यावर. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा घरी चाललो आता. मस्त आता लय फिरलो, खूप आनंद घेतला आहे जीवनाचा. आता तर चालू झालंय.